तर जितेंद्र सिंग यांच्या विधानानंतर राज ठाकरेंनी प्रचंड आक्रमक भूमिका घेतली आहे। मुंबई शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न आहे असं ट्विट राज ठाकरेंनी केलंय। मराठी माणसा जागा हो असा इशारा राज ठाकरेंनी त्यांच्या ट्विटमध्ये दिलाय। दरम्यान IIT बॉम्बेचं नाव IIT मुंबई केलं नाही यासाठी देवाचे आभार आहेत असं वक्तव्य केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी केलं होतं। IIT मद्राससाठी सुद्धा हे लागू असून ते अद्यापही IIT मद्रास आहे अशीही जोड त्यांनी दिली। त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळातून जोरदार टीका होतीये। मंत्री जितेंद्र सिंग यांच्या विधानानंतर राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे। या संदर्भात त्यांनी एक ट्विट केलंय, आपण पाहूयात। मराठी माणसा जागा हो। खरं तर जितेंद्र सिंग यांचा मुंबईशी काही संबंध नाही, ना महाराष्ट्राशी ना गुजरातशी। ते येतात जम्मू मधून, पण आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चाललंय ते ओळखून तसं बोलून शाबासकी मिळवणं हाच त्यांचा उद्देश आहे। या निमित्तानं फक्त मुंबई नाही तर आता MMR परिसरामध्ये राहणाऱ्या तमाम मराठी जनांना माझं आवाहन आहे, आता तरी डोळे उघडा। यांना मुंबई हे नाव खटकतंय, कारण हे नाव आपल्या मुंबाईच्या नावावरून हे नाव घेतलेलं आहे। त्या देवीची सगळी लेकरं म्हणजे इथे पिढ्यानपिढ्या राहणारी मराठी माणसं। तुम्ही आणि तुमचं शहर यांना खुपतंय। मुंबई नको, बॉम्बेच हवं, यातून हळूच हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की सुरू आहे। आधी मुंबई आणि मग संपूर्ण MMR परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे। आता तरी मराठी माणसांना हे कळायला हवं। राज ठाकरे हे पत्र लिहून समस्त मराठी जनांना राज ठाकरेंनी हे आवाहन केलंय।